प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाचा कथित अवमान केल्याच्या आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याच्या निषेधार्थ जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येतोय। आंबेडकरी विचारांच्या जनतेनं या आंदोलनाची हाक दिलेली होती। या पायी महामोर्चाची सुरुवात नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर हा मोर्चा नाशिक रोडवरून मुख्य रस्त्यानं मार्गक्रमण करत शालिमार इथल्या डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधात हा मोर्चा निघालेला आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। हजारोंच्या संख्येत मोर्चेकरी सहभागी झालेले आहेत। विविध संघटनांचे पदाधिकारी देखील कार्यकर्ते देखील यात सहभागी झालेले आहेत। हॅलो चेक 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 तुम्ही बघता ना कव्हर सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधात हा मोर्चा निघालेला आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच तुम्ही जर हा आक्रोश मोर्चा सध्या प्रजासत्ताकच्या दिनी गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नव्हतं आणि त्यानंतर बाबत केली होती। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये हा मोर्चा निघालेला आहे। गिरीश महाजन यांच्या विरोधात मोर्चा निघालाय। प्रजासत्ताक दिनी केलेल्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळलेला होता। त्यानंतर आपण पाहतोय गिरीश महाजन यांचा निषेध नोंदवला जातोय। त्यांच्या विरोधात हा मोठा मोर्चा निघालेला आहे। बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख टाळल्याच्या निषेधार्थ हा जनआक्रोश महामोर्चा आहे। आंबेडकरी विचारांच्या जनतेने या आंदोलनाची हाक दिलेली होती। नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या महामोर्चाला सुरुवात झालेली आहे। गिरीश महाजन यांच्या विरोधात हा मोर्चा निघाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकमधली ही थेट दृश्य आहेत। जोरदार घोषणाबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते। गिरीश महाजन यांच्या विरोधात बहुजन समाज आक्रमक झालेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळलेला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीने आता रोष व्यक्त केला जातोय। त्यांच्या विरोधात हा मोर्चा निघालाय। कुठपर्यंत हा मोर्चा पोहोचलाय, काय अपडेट्स आहेत? बहुजन समाजाची जी मोर्चांची जी पाठवणी करण्यात आलेली होती, आता हा मोर्चा जो आहे तो नाशिकहून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालला आहे। खरं तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलेलं नव्हतं आणि याचा आक्षेप घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत विचारणा केली होती। यानंतर गिरीश महाजन यांनी अनावधाने हा गिरीश महाजन यांचा मोर्चा जो आहे तो करताना निघालेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेली होती, मात्र तरी देखील सुद्धा आंबेडकर चळवळीचे जे नागरिक आहेत हे बाबत हो, निश्चितच आपण पाहतोय नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधात बहुजन समाजानं हा जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे। या मोर्चा संदर्भातले सर्व अपडेट्स वारंवार आपण पाहणार आहोत। तुर्तास धन्यवाद सागर या माहितीसाठी।